नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सेट नेट टेट युजमॉल या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आपण पाहत आहोत शिक्षक पात्रता परीक्षा यातील बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे संभाव्य प्रश्नपत्र जे आहे, जे काही प्रश्न आहेत संभाव्य प्रश्न, याची आपण एक संभाव्य प्रश्न मालिका आपण पाहत आहोत की त्या प्रश्नाचा तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये सर्वात जास्त त्याचा फायदा होईल, उपयोग होईल या दृष्टिकोनातून आपण पाहत आहोत। बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावर परीक्षेच्या बेसवर आधारित जे काही प्रश्नावली आहे तर ती आपण पाहत आहोत। तर त्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओत आता काल आपण 30 प्रश्नाचे एक संभाव्य सिरीज पाहिलेली आहे। त्यानंतर आज आपण त्याचा दुसरा भाग आपण कंटिन्यू करत आहोत। त्यात पहा पहिला प्रश्न, तर बालकाचा जो सामाजिक विकास अध्ययन पद्धती आहे, बालकाच्या सामाजिक विकासाची अध्ययन पद्धती याला काय म्हणतात असा हा प्रश्न आहे, किंवा टिंबटिंब रिकामा जागा भरा असा हा प्रश्न आहे। तर या ठिकाणी पहा पर्यायामध्ये निरीक्षण पद्धती, समाजमिती पद्धती, पदनिश्चयन पद्धती आणि आयुर्मानात्मक पद्धती। तर या ठिकाणी सामाजिक घटकाचा विचार तर पहा, तर सामाजिक विकास हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे, सामाजिक विकास अध्ययन पद्धती। तर यासाठी आपल्याला समाजमिती हे जे तंत्र आहे, जे की तुमच्या सामाजिक दृष्ट्या जी सामाजिक बाब आहे तर त्या बाबीविषयीचं अध्ययन करण्यासाठी काय केलं जातं, तर समाजमिती पद्धतीचा वापर हा केला जातो। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे समाजमिती पद्धती हे याचं उत्तर आहे। त्यानंतर पहा प्रश्न दुसरा, तर पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा। तर आपल्याला या ठिकाणी अयोग्य विधान ओळखा म्हणजे सहसा जे नकारात्मक प्रश्न जे आहेत की त्या ठिकाणी अयोग्य आहे, योग्य नाही आहे, जे असे काही वाक्य आहेत की ज्यामध्ये नकारात्मकता आहे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी आजकालच्या प्रश्नामध्ये किंवा आजकालच्या परीक्षेमध्ये खूप प्रमाणात विचारले जात आहेत। त्यामुळं प्रश्न जो आहे तो प्रश्न तुम्ही व्यवस्थित एकदा वाचला पाहिजे आणि तो समजून घेतला पाहिजे, म्हणजे प्रश्नाचा नेमकं म्हणणं काय आहे, की प्रश्नाला नेमकं काय म्हणायचे, आपल्याकडून काय उत्तर अपेक्षित आहे हे तुम्ही व्यवस्थित वाचून त्याचा अभ्यास करून प्रश्नाचे उत्तर तुम्ही देत चला किंवा प्रश्न सोडवत चला। तर पहा, वाढ ही आकार आणि वजन याद्वारे समजण्यास मदत होते। त्यानंतर विकास हा व्यक्तीच्या वर्तनातून व्यक्त होतो। वाढ ही संख्यात्मक किंवा परिणामातील बदल आहे आणि विकास हा संख्यात्मक बदल आहे। तर पहा, विकास ही जी बाब आहे, तर विकास ही बाब तुम्हाला संख्येच्या माध्यमातून मोजता येते का, की आपण जशी वाढ मोजू शकतो की 5.6 इतकी तुमची उंची आहे, 5.10 आहे, किंवा 5 फूट उंची आहे, किंवा 6 फूट आहे, अशा मापनातून आपण वाढ आहे, किंवा शरीराचं वजन आहे, किंवा शरीराचा जो विस्तार आहे तो किती, शरीर समजा 80 किलो तुमचं वजन आहे, 75 किलो आहे, 70 आहे, 65 आहे, म्हणजे विशिष्ट संख्यात्मक भागामध्ये तुम्ही ते सांगू शकता। पण त्याच जसं संख्यात्मक किंवा भौतिक परिमाणामध्ये आपण वाढ ही मोजतो त्याच पद्धतीने आपण विकास हा मोजू शकत नाही, कारण विकास हा गुणात्मक आहे। आपण त्या ठिकाणी 1 किलो विकास झाला किंवा 2 किलो प्रगती आपली विकासाची झाली असं सांगता येत नाही। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जो आहे की विकास हा संख्यात्मक बदल नसून हा गुणात्मक बदल आहे। तर या ठिकाणी अयोग्य विधान आहे। तर विकास हा कसा आहे, गुणात्मक बदल आहे। कसा आहे, गुणात्मक बदल आहे। पुढील प्रश्न पहा, डॅश डॅश या काळात धाडशीपणा हा गुण प्रकर्षाने दिसून येतो। तर जेव्हा मूल लहान असतं, त्यामध्ये आता जी सुरुवातीची तुमची नवजात बाल्यावस्था आहे त्याला आपण पूर्व बाल्यावस्था म्हणू, किंवा गर्भावस्थेनंतरचा जो काळ आहे शैशवावस्था, तर त्या काळामध्ये मूल जे काही थोडंसं कौशल्य शिकतं किंवा घरच्यांचे हावभाव वगैरे यातून त्याला थोड्याशा भावनांची जाणीव वगैरे होत चलते। त्यानंतर बाल्यावस्थेत काही शब्दसंग्रह असेल किंवा विविध भावना प्रगटीकरण असेल, या बाबीनंतर जेव्हा मुलगा हा किशोर वयाकडे जातो तेव्हा त्या ठिकाणी काय होतं की तो समूह वृत्तीने राहू लागतो। आपल्या आजूबाजूचे जे काही मुलं असतील त्यासोबत तो मैत्री करून तो विविध खोड्या करणे, त्यानंतर वेगवेगळ्या कृती करणे, त्यामुळं त्या धाडसी वृत्तीला त्याला चालनाही त्याच्या किशोर अवस्थेत मिळत असते, कारण त्यावेळेस ते टोळी करून राहत असतात किंवा मैत्रीने किंवा गठ्ठीने राहत असतात। त्यामुळं एक
विशिष्ट समूहात राहत असल्यामुळे त्यामध्ये काय होतं की एक दृढ भावना आणि धाडसीपणाची भावना त्याच्यामध्ये वाढीस लागते। त्यामुळं किशोर अवस्था हे एक वय असं वय आहे की त्या ठिकाणी मुलं हे धाडसी होत चालतात। त्यामुळं पर्याय क्रमांक 2 किशोर अवस्था हे याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर पहा, ज्ञान इंद्रियाच्या मदतीने डॅश डॅश झाल्यावर अवबोध होतो। तर पहा, ज्ञान इंद्रिय ही तुमच्या ज्ञानग्रहणाची पहिली पायरी आहे असं म्हणण्यास काही वावगं ठरणार नाही। कारण आपण मानसशास्त्रीय भाषेत संवेदनेला पहिली पायरी म्हणतो। कुठलीला? संवेदनेला पहिली पायरी म्हणतो। ज्ञानग्रहणाची ही समजा पहिली पायरी आहे संवेदना। पण या अगोदर सुद्धा तुम्हाला संवेदना प्राप्त होण्यासाठी तुमच्या ज्ञान इंद्रियाची आवश्यकता आहे। कारण जेव्हा तुमचं शरीर व बाह्य परिस्थिती यांचा परस्पर जेव्हा संबंध येतो व या संबंधातून जेव्हा तुम्हाला एक विशिष्ट भाव जाणवतो तेव्हा संवेदना निर्माण होते। काय होते? तेव्हा संवेदना निर्माण होते व त्या संवेदनेला तेव्हा तुम्ही तुमच्या मज्जा तंतूपर्यंत किंवा मेंदूपर्यंत पाठवता आणि त्यातून एक विशिष्ट अर्थ तयार होतो, तेव्हा त्याला आपण अवबोध असे म्हणतो। त्यामुळं ज्ञानेंद्रियाच्या मदतीने संवेदना झाल्यावर अवबोध तयार होतो। तर संवेदना म्हणजे काय? तर अर्थरहित ज्ञान म्हणजे संवेदना आणि अर्थपूर्ण ज्ञान म्हणजे काय? तर अवबोध। तर पर्याय क्रमांक 2 संवेदना हे याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा, मानसशास्त्राच्या या शाखेमध्ये व्यक्ती आणि त्याच्या भौतिक वातावरणाच्या संबंधाचा अभ्यास केला जातो। तर मानसशास्त्राची अशी कुठली शाखा आहे की त्यामध्ये व्यक्ती आणि त्याच्या भौतिक वातावरणाचा जो काही संबंध आहे तर त्या संबंधाचा अभ्यास केला जातो। तर पहा की आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे किंवा मग वातावरण आहे तर त्याला काय म्हणतात? त्याला संघटन किंवा वैकासिक किंवा सहमंत्रण असे म्हणत नाहीत। तर त्यासाठी एक विशेष शब्द आहे परिवेश। काय शब्द आहे? की परिवेश। तर परिवेश म्हणजे काय नेमकं? तर परिवेश म्हणजे आपल्या सभोवताली जी काही परिस्थिती आहे किंवा जे काही वातावरण आहे त्याला आपण काय म्हणत असतो? परिवेश म्हणत असतो। आता आपण मागचे पण काही प्रश्न असे आहेत की त्यामध्ये परिवेश येतानाचं म्हणजे कुठलं उदाहरण आहे अशावरचे प्रश्नसुद्धा प्रश्नपत्रिकेत विचारले गेलेले आहेत। त्यामुळं परिवेश या शब्दाचा जो अर्थ आहे तर त्याला आपल्या सभोवतालची जी काही परिस्थिती आहे किंवा जे काही वातावरण आहे त्याला परिवेश असे म्हणतात। त्यामुळं पर्याय क्रमांक 3 जे आहे की परिवेश मानसशास्त्र, की या मानसशास्त्राच्या शाखेमध्ये व्यक्ती आणि त्याच्या सभोवतालचं वातावरण, त्या वातावरणाचा त्याच्यावर होणारा परिणाम आणि त्यातून घडणाऱ्या जे काही घटना आहेत किंवा त्या व्यक्तीसोबत घडणारे जे काही प्रसंग आहेत किंवा त्या व्यक्तीमध्ये होणारे काही बदल आहेत, तर हे सर्व याचा जो अभ्यास आहे तो परिवेशीय मानसशास्त्रामध्ये केला जातो। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 6, घटनेचा सर्वांगीण अभ्यास करता येतो। म्हणजे खालील एक पद्धती आहे आणि त्या पद्धतीचे वर गुणवैशिष्ट्ये दिलेली आहेत। काय दिलेले आहेत? गुणवैशिष्ट्ये दिलेली आहेत। तर पहा की कुठल्या पद्धतीचे गुणवैशिष्ट्ये आहेत? तर पर्यायामध्ये निरीक्षण पद्धती, प्रायोगिक पद्धती, समाजमिती आणि जीवन वृत्तांत या 4 पद्धती दिलेल्या आहेत। तर पहिलं पहा घटनेचा सर्वांगीण अभ्यास करता येतो। त्यानंतर निष्कर्ष पडताळून पाहता येतात। म्हणजे या ठिकाणी वस्तुनिष्ठपणा आलेला आहे। त्यानंतर वर्तन बदलाचा अभ्यास करता येतो। त्यानंतर वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध। तर वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध यातच अर्थ दडलेला आहे की ज्या ठिकाणी प्रयोगातनं जे निष्कर्ष निघतात ते कसे असतात? शास्त्रशुद्ध असतात, वस्तुनिष्ठ असतात। त्यामुळं पर्याय क्रमांक 2 जो आहे प्रायोगिक पद्धती, काय? प्रायोगिक पद्धती याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा। ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा होय। तर पहा अयोग्य विचारलेलं आहे या ठिकाणी, अयोग्य असं विचारलेलं आहे। तर ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा। त्यानंतर पहा ज्या गोष्टी आपल्याला चटकन आठवतात, कशा आठवतात? चटकन आठवतात, त्याला पातळीला बोधात्मक पातळी म्हणतात। धारणेची जी काही पातळी आहे बोधात्मक, अवबोधात्मक, उपबोधात्मक, तर त्यामध्ये आपण जो चटकन आठवतं त्याला काय म्हणतात? तर पहा बोधात्मक पातळी असे म्हणतात। त्यानंतर ज्या गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक आठवतो
त्याला उपबोधात्मक म्हणतात. आणि पर्याय क्रमांक 4 आहे की सर्व व्यक्तींना धारणा ही समान असते. तर पर्याय क्रमांक 4 जो आहे की पहा, सर्व व्यक्तीला धारणा समान असू शकते का, तर नाही. तर प्रत्येक जे व्यक्ती आहेत तर त्या प्रत्येक व्यक्तीच्या बौद्धिक क्षमता आहे, त्यातील त्याच्या मानसिक प्रक्रिया आहेत, त्यानंतर त्याच्या सभोवतालचं वातावरण असेल किंवा त्याची शारीरिक जे काही क्षमता आहे, त्याला येणाऱ्या ज्या काही परिसीमा आहेत, या सर्व बाबीचा जो काही परिणाम आहे तर तो परिणाम हा धारणेवर होत असतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 आहे की सर्व व्यक्तीच्या धारणा ज्या आहेत त्या धारणा ह्या समान असतात का, समान नसतात. त्यामुळं या ठिकाणी हे उत्तर आहे याचं, म्हणजे हे अयोग्य आहे, समान नसतात. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 8, आसुबेल यांची जी उपपत्ती आहे त्यावर हा प्रश्न आहे. तर आसुबेल यांची जी उपपत्ती आहे तर ती आहे अध्ययन अनुदेशन उपपत्ती. ही तुम्हा सर्वांना माहीतच आहे की त्यांची आसुबेल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे अध्ययन व अनुदेशन उपपत्ती ही आसुबेल यांची आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी कुठल्या बाबीवर त्यांनी भर दिलेला आहे. तर पहा की यांचं एक म्हणणं आहे की पाठ्यवस्तू ज्या आहेत, काय पाठ्यवस्तूवर त्यांनी सर्वात जास्त भर दिला आहे. पाठ्यवस्तूवर त्यांनी भर दिला आहे सर्वात जास्त, की जो तुमचा आपण सिलेबस म्हणतो किंवा जो काही अभ्यासक्रम आहे तर त्या संदर्भात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यानंतर त्यांनी अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन याच्यावर सुद्धा त्यांनी भर दिलेला आहे. त्यानंतर जुनी माहिती व नवीन माहिती, कुठली माहिती, जुनी माहिती व नवीन माहिती, याची सांगड किंवा नवीन माहिती व नवीन माहिती याची सांगड. तर हे यासाठी सांगतो मी की कुठे जरी प्रश्न आला तर हे 3 महत्त्वाचे मुद्दे ठेवा लक्षात की डेव्हिड आसुबेल यांनी जी काही अध्ययन व अनुदेश उपपत्ती त्यांनी मांडलेली आहे त्यामध्ये त्यांनी 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पाठ्यवस्तूवर त्यांनी भर दिला आहे, अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन, आणि त्यानंतर जुनी माहिती आणि नवीन माहिती याची सांगड घालता आली पाहिजे तर तुमचं अध्ययन हे अर्थपूर्ण होईल असं त्यांनी त्यांच्या उपपत्तीमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं हे 3 घटक महत्त्वाचे आहेत. पुढला प्रश्न आहे पहा, युवान प्यावलाव यांनी डॅश डॅश उपपत्ती मांडली. तर युवान प्यावलाव हे जे आहे तर अभिजात अभिसंधान म्हणजे कुत्र्यावर यांनी प्रयोग केलेला आहे. साधक अभिसंधान हे B.F. स्किनर हे एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी कबुतरावर प्रयोग केला होता, हे त्या संदर्भात आहे साधक अभिसंधान. आणि अभिजात अभिसंधान हे एक रशियन मानसशास्त्रज्ञ युवान प्यावलाव यांनी जो काही कुत्र्यावर प्रयोग केला तर त्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की नैसर्गिक चेतक, नैसर्गिक प्रतिसाद, त्यानंतर नैसर्गिक प्लस कृत्रिम चेतक, नैसर्गिक प्रतिसाद आणि नंतर कृत्रिम चेतक आणि नैसर्गिक प्रतिसाद अशा प्रकारचं जे काही त्यांनी अभिसंधान मांडलं तर त्याला काय म्हणतात, अभिजात अभिसंधान असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 पहा. प्रश्न क्रमांक 10, संप्रेषण ही डॅश डॅश मार्गी देवाणघेवाण आहे. तर संप्रेषण म्हणजे काय, तर एक आपण त्याला काय म्हणतो आपल्या शुद्ध मराठी भाषेमध्ये संवाद आहे म्हणा, समजा संवाद आहे किंवा संभाषण म्हणा, संभाषण आहे. तर संप्रेषण ही जी बाब आहे तर एकमार्गी आहे का, तर नाही आहे. तर ती बाब कशी 2 मार्गी आहे. कमीत कमी तुम्हाला संवाद साधण्यासाठी 2 व्यक्तीची गरज असते किंवा आपल्या भावभावना किंवा आपलं जे म्हणणं आहे ते मांडण्यासाठी किंवा समोरच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कमीत कमी 2 व्यक्तीची तरी आवश्यकता असते. त्यामुळं 2 व्यक्ती एकत्र आल्याशिवाय संप्रेषण किंवा विचार आचार्याची देवाणघेवाण होऊ शकत नाही. तर त्यामुळं संप्रेषण हे काय आहे, तर हे द्विमार्गी प्रक्रिया आहे. कशी आहे, द्विमार्गी प्रक्रिया आहे. त्यानंतर पहा, मानसशास्त्रज्ञांच्या मते अध्ययन म्हणजे वर्तन बदल. तर पहा, अध्ययन म्हणजे काय नेमकं, तर अध्ययन म्हणजे काय या संदर्भातला हा प्रश्न आहे की अध्ययन कशास म्हणावं. व त्या ठिकाणी खाली आता पर्याय दिले आहेत की अध्ययन म्हणजे काय, अध्ययनातून काय नेमकं घडतं. तर पहा,
पर्याय क्रमांक 1 आहे वर्तन बदल. बरोबर आहे, अध्ययनातून वर्तन बदल होतो. तुम्ही काही ना म्हणजे शिकत असतात दररोज नवनवीन, त्यातून काहीतरी घेण्यासारखं आपल्याला भेटतं. आणि जरी समजा आपण जाणून बुजून जरी काही घेत नसलो तर ते सहजपणे आपल्या अंगवळणी पडतं. त्यामुळं वर्तन बदल, त्यानंतर गुण व अवगुणाचा विकास होतो. टिकाऊ स्वरूपाचे वर्तन बदल होतात. बरोबर आहे. निरीक्षण, अनुकरण, प्रशिक्षण यामुळे घडून आणलेले बदल, त्यानंतर वर्तन बदलून घडून आणण्याचा प्रयत्न करणे. तर हे जे काही सर्व पर्याय आहेत तर हे अध्ययनासाठी उपयुक्त आहेत किंवा या माध्यमातून अध्ययन होतं किंवा याला आपण अध्ययन असे म्हणत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 दृश्य संप्रेषण. पहा, दृश्य संप्रेषण, दृश्य म्हणजे काय? पाहणे. दृश्य म्हणजे पाहणे किंवा जे आपल्या डोळ्याला दिसतं, जे आपण पाहतो त्याला आपण काय म्हणतो? दृश्य. तर दृश्यमध्ये काय येतं? तर समजा आता आपण टी व्ही पाहतो, दूरचित्रवाणी, हे सुद्धा काय आहे? एक दृश्य माध्यम आहे. दृक्श्राव्य असं पण आहे ते, कारण आपण ऐकतो पण आणि पाहतो पण. त्यानंतर फोटोग्राफ. पहा, पर्याय क्रमांक 1 फोटोग्राफ दृश्य आहे. त्यानंतर चित्रे आहेत, त्यानंतर आकृत्या आहेत. या तिन्ही जे पर्याय आहेत तर हे तिन्ही काय आहेत? दृश्य संप्रेषणाचे हे घटक आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पहा आता क्रियात्मक विकास डॉक्टर दवे यांनी काय केलेला आहे की क्रियात्मक विकासाचा त्यांनी एक क्रम सांगितलेला आहे. तर तो जो क्रम आहे तर त्या क्रममध्ये पहा की क्रियात्मक विकास होत असताना आपण सद्य परिस्थितीमध्ये किंवा कुठं पण अध्ययनाची जी पहिली पायरी आहे तर त्या पहिल्या पायरीमध्ये आपण काय करत असतो की आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं आपण निरीक्षण करत असतो. काय? निरीक्षण. तर निरीक्षण जेव्हा करतो तर त्या निरीक्षणातून आपल्याला पहिल्यांदा ज्ञान ग्रहण करत असताना त्याचं अनुकरण करावं लागतं. काय करावं लागतं? अनुकरण करावं लागतं. कारण जोपर्यंत तुम्ही अनुकरण करत नाही तोपर्यंत ज्ञानाच्या ग्रहणाची पहिली पायरी ही सुरुवातीला होत नाही किंवा त्याची सुरुवात ही होऊ शकत नाही. त्यामुळं अनुकरण हा पहिला टप्पा खूप महत्त्वाचा आहे. काय? अनुकरण. तर अनुकरण त्यानंतर त्या अनुकरणातून काय होतं की तुम्हाला विविध क्रियाकौशल्याचा वापर करावा लागतो. तर क्रियाकौशल्य, त्यानंतर काय येतं? क्रियाकौशल्य. मग त्या क्रियाकौशल्यामध्ये तुम्हाला अचूकता आणावी लागते किंवा ती जी कृती आहे तुम्हाला अचूक करावी लागते. पहा, त्याचं संधिकरण होतं त्यानंतर, व त्यानंतर ते तुमच्या अंगी रुजवलं जातं किंवा त्याचं स्वाभाविकरण होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणता सहाध्यायी अध्ययनाचा फायदा नाही? पहा, तर सहाध्यायी अध्ययन या संदर्भातला आहे की जेव्हा आपण एकमेकांसोबत जेव्हा अध्ययनासाठी बसतो किंवा एकमेकांच्या सहकार्यातून अध्ययन जे आपण जेव्हा करतो तर त्या संदर्भातला हा प्रश्न आहे की त्याचा कुठला फायदा नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. पहा, विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव होते. त्यानंतर कोणत्याही गोष्टीचा विविध अंगाने विचार करण्याची सवय लागते. बरोबर आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये स्वनिर्देशित अध्ययन कौशल्य विकसित होतात. त्यानंतर पहा, विद्यार्थ्याच्या सामाजिक कौशल्यांचा विकास होत नाही. तर पर्याय क्रमांक जो 4 आहे तर यातच खरी गडबड आहे. पहा की विद्यार्थ्याच्या सामाजिक कौशल्याचा विकास होत नाही जेव्हा विद्यार्थी स्वतः एकटा अभ्यास करेल किंवा तो स्वतः स्वाध्ययन करेल तर त्यामध्ये समाजाचा किंवा बाकीच्या विद्यार्थ्याचा सहभाग येणार नाही. पण जेव्हा सध्या म्हणजे बाजूच्या सर्व विद्यार्थ्यांसोबत तो अध्ययन करतोय तर त्या ठिकाणी समाज किंवा प्रत्येक विद्यार्थ्याचे जे काही त्याच्या घरचं वातावरण आहे किंवा परिस्थिती आहे किंवा त्याच्या घरच्या वातावरणातून त्याच्यावर जे काही संस्कार आहेत तर त्या संस्काराचं जे देवाणघेवाण आहे या ठिकाणी काय होईल तर होईल. एकमेकांचं वर्तन जे आहे तर विविध विद्यार्थ्याचं वर्तन या ठिकाणी काय होईल की त्या ठिकाणी ते त्याचं एकत्रीकरण होईल. त्यामुळं या ठिकाणी जी सामाजिक कौशल्य आहेत ते सामाजिक कौशल्याचा विकास या ठिकाणी होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आहे योग्य उत्तर. त्यानंतर पहा, बौद्धिक कौशल्य ही मानवी क्षमतेचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. काय? बौद्धिक कौशल्य. बौद्धिक कौशल्य जे आहे हा एक महत्त्वाचा मानवी क्षमतेचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. तर त्या ठिकाणी बेंजामिन ब्लूम यांनी काय केलं आहे की बोधात्मक विकासाचे 6 प्रकार सांगितले. त्यांनी कशाचे? बोधात्मक विकासाचे त्यांनी काय केले तर 6 प्रकार सांगितलेत. तर त्या 6 प्रकारामध्ये ती शेवटची पायरी जी आहे तर शेवटची पायरी कुठली आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर पहा, या ठिकाणी 6 ज्या पायऱ्या आहेत त्याच्या तर 6 पायऱ्यामध्ये पहिली जी पायरी आहे
ती आहे ज्ञान. काय आहे? ज्ञान आहे, आकलन आहे, त्यानंतर ग्रहण म्हणा त्याला, किंवा अर्ज म्हणतो आपण त्याला, अर्जित करणे. त्यानंतर त्यानंतर हे आपलं काय विश्लेषण, त्यानंतर विश्लेषण, त्यानंतर संश्लेषण, आणि शेवटची जी पायरी आहे ती आहे मूल्यमापन. कुठली आहे? मूल्यमापन. पहा, तर डॉक्टर ब्लूम यांनी जे काही बोधात्मक विकासाचे जे 6 प्रकार आहेत तर त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा ज्ञान आहे, त्यानंतर आकलन, ग्रहण किंवा अर्ज म्हणजे अर्जित करणे, त्यानंतर विश्लेषण आहे, त्यानंतर संश्लेषण आणि शेवटची जी पायरी आहे तर तीही मूल्यमापन, या 6 महत्त्वाच्या पायऱ्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, हे सामाजिक मानसशास्त्राचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. डॅश डॅश हे सामाजिक मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. तर पहा, हंस सेली, नील मिलर, हर्बर्ट बेन्सन आणि कोर्ट लेविन म्हणतात त्यांना. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा या व्यक्तीची काय आहे की आपल्या इथं क्षेत्रीय उपपत्ती आहे. क्षेत्रीय उपपत्ती काय आहे? क्षेत्रीय उपपत्ती आहे. तर नेमकं क्षेत्र म्हणजे काय? तर कोर्ट लेविन यांच्या मते क्षेत्र म्हणजे तुमच्या आजूबाजूची जी काही परिस्थिती आहे, की जी वातावरण आहे, तर त्या वातावरणाला त्यांनी काय म्हणलेलं आहे की क्षेत्र असं संबोधलेलं आहे. काय? ते जे तुमचं वातावरण आहे, स्वतःची जी परिस्थिती आहे, तर परिस्थिती यालाच त्यांनी काय केलेलं आहे की क्षेत्र हे नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे? क्षेत्र. आणि त्याच उपपत्तीला क्षेत्रीय उपपत्ती असं म्हटलं जातं. तर यामध्ये त्यांनी काय केलं आहे की व्यक्ती जो आहे, तर व्यक्ती किंवा असेल किंवा अध्ययनार्थी आहे, तर तो भूतकाळ किंवा भविष्यकाळ या जे काही याच्यावर न जगता, म्हणजे भूतकाळात काय घडलं किंवा भविष्यकाळात काय घडलं, ह्या घडणार आहे, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या नाही आहेत. तर सध्या त्याचा जो वर्तमान काळ आहे, तर त्या वर्तमान काळात किती गरजेचा आहे व त्या वर्तमान काळाचा त्याच्यावर काय परिणाम होईल किंवा त्या वर्तमान काळात त्याची काय परिस्थिती आहे व तो कशा प्रकारे त्या ठिकाणी त्याचं समायोजन करतोय, तर याला त्यांनी खूप महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे व्यक्तीच्या अध्ययनामध्ये वर्तमान काळ हा खूप महत्त्वाचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं व्यक्तीचं जे वर्तन आहे, तर ते वर्तन फक्त त्याच्या वर्तमान काळाशी संबंधित असतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. कशाशी? वर्तमान काळाशी व्यक्तीचं वर्तन हे संबंधित असतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं सामाजिक जे मानसशास्त्र आहे ते त्याचे संस्थापक कोर्ट लेविन यांना संबोधलं जातं. त्यानंतर पहा, पुढला प्रश्न, पुढीलपैकी कोणते वाढीचे वैशिष्ट्य नाही? तर वाढ आणि विकास, संख्यात्मक आणि गुणात्मक हे जे 2 घटक आहेत जे की मानसशास्त्रीयदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहेत. वाढ आणि विकास या दोन्हीही गोष्टीवर म्हणजे बालकाचा विकास व त्याचं अध्ययन यावर खूप महत्त्वाचा परिणाम होत असतो. तर पहा, वाढ ही आकार आणि वजन याद्वारे समजण्यास मदत होते. बरोबर आहे. जी वाढ आहे तर ती वाढ ही वजन आणि आकार याद्वारे समजण्यास मदत होते. त्यानंतर ही वाढ ही एक विकासाचा एक भाग आहे. वाढ ही खंडित घटना आहे. बरोबर आहे. एक तुमचं वय आहे 22-23 किंवा 24-25, यानंतर तुमची वाढ ही म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार ती थांबते. त्यानंतर वाढ होते का? म्हणजे आयुष्यभर माणूस वाढतो का? वजनामध्ये थोडंसं डिपेंड होऊ शकतो, पण उंची वगैरे जी आहे तुमची तर ती तेवढीच राहते. त्यानंतर वाढ हा गुणात्मक बदल आहे. वाढ हा गुणात्मक आहे का? तर नाही. वाढ हा कसा आहे? हा संख्यात्मक बदल आहे. संख्यात्मक बदल आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक जे 4 आहे हे वाढीचं वैशिष्ट्य नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी अध्ययनाचे कोणते वैशिष्ट्य नाही असा प्रश्न आहे. अध्ययन ही मंद गतीने घडणारी प्रक्रिया आहे. बरोबर आहे. अध्ययन हे मंद गतीनेच घडतं. जसं व्यक्ती तितक्या प्रवृत्ती किंवा व्यक्ती तितक्या ज्या काही अवस्था आहेत त्याप्रमाणे त्या व्यक्तीच्या त्याच्या कलानुसार किंवा त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार ते घडत असतं. अध्ययन ही हेतुप्रधान आहे किंवा कृती आहे, हेतुप्रधान कृती आहे. बरोबर आहे. अध्ययन सहेतुक आहे. त्यानंतर अध्ययनाने प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग भविष्यकाळात होतोच असे नाही. त्यामुळे अध्ययनामुळे आकलन होते. तर पर्याय क्रमांक 3 जे आहे तर हे 3 हे
वैशिष्ट्य नाही असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पहा, पुढील वैशिष्ट्ये बालकाच्या कोणत्या अवस्थेची आहेत? अमूर्त विचार करणे शक्य होते. त्यानंतर अहंकार अत्यंत संवेदनक्षम असतो. मुले कमालीचे अस्थिर भावनिक भावपूर्ण जीवन जगत असतात. विभूती पूजनाकडे या वयोगटातील मुलांचा लक्ष असतो. खाली पर्यायामध्ये आहे पहा, शेषावस्था. या ठिकाणी अमूर्त, या ठिकाणी मूर्त संकल्पना या समजत नाहीत. मूर्त संकल्पनाच लवकर समजत नाहीत. तर आणि मूर्त संकल्पनेला तुम्ही त्याला आपण संबोध किंवा नावसुद्धा देऊ शकत नाही त्या वयामध्ये. त्या या ठिकाणी शेषावस्थाचा काहीच संबंध पण येत नाही. या ठिकाणी मूर्त संकल्पना काही थोड्याशा प्रमाणामध्ये स्पष्ट होतात, परंतु मुलांच्यामध्ये अहंकार जी भावना आहे किंवा संवेदनक्षम या काळामध्ये जास्त प्रमाणामध्ये विकसितपणा येत नसतो. आणि अस्थिर किंवा भावपूर्ण जीवन या ठिकाणी आहे का? नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 कुमारावस्था. हां, तर ही जी अवस्था आहे, तर या अवस्थेमध्ये बरोबर आहे, मुले कमालीची अस्थिर असतात, कारण त्या ठिकाणी विविध शारीरिक जे आंतरिक घटक आहेत त्यामध्ये होणारे बदल असतील किंवा भावात्मक बदल आहेत. तर या ठिकाणी या सर्व जे पर्याय तर या ठिकाणी या कुमारावस्थेला लागू होतात. पण आता प्रौढावस्था, या ठिकाणी तुम्ही सर्व काही शिकून गेलेले असता किंवा सर्व परिस्थितीला तुम्ही सामोरे गेलेले असता, त्यामुळं जास्त घटनेचा किंवा जे काही नकारात्मक किंवा सकारात्मक घटना असतात त्याचा जास्त परिणाम या वयात तुमच्यावर होत नसतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जो आहे कुमारावस्था हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे बाह्य घटक. तर व्यक्तिमत्व जो भाग आहे, तर हा भाग म्हणजे तुमच्या पूर्ण जे काही वर्तन आहे, तर त्या वर्तनाचं हे एक सापेक्ष मूल्यमापन असल्याचा प्रकार आहे हा व्यक्तिमत्व म्हणजे. तर पहा, या ठिकाणी बाह्य घटक त्यांनी विचारले आहेत. बाह्य घटक कोणत्या बाह्य घटकामध्ये? हां, बाह्य घटक विचारलेत आणि त्यामध्ये कुठल्या घटकाचा समावेश नाही. तर पहा, कुटुंब हे बाह्य घटक आहे, बरोबर आहे. त्यानंतर भौगोलिक परिस्थिती हा सुद्धा बाह्य घटक आहे. समाज हा पण बाह्य घटक आहे. परंतु पर्याय क्रमांक 2 जो आहे की विविध प्रकारच्या क्षमता, तर विविध प्रकारच्या क्षमता ह्या आंतरिक घटक आहे. तुमच्या शारीरिक आंतरिक बाबी आहेत या, कारण तुमच्या शरीराच्या ज्या अंतर्गत काही मर्यादा आहेत किंवा तुमच्या ज्या शरीराच्या अंतर्गत जी काही क्षमता आहेत, तर त्या क्षमता ह्या कशा आहेत? तर ती आंतरिक बाब आहे, त्याला आपण बाह्य घटक असं म्हणू शकत नाही. तर विविध प्रकारच्या क्षमता ह्या व्यक्तिमत्वाचा कसा आहे? तर तो आंतरिक घटक आहे. तर पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा, खालीलपैकी कोणती सर्जनशील व्यक्तीची लक्षणे आहेत? तर सर्जनशील म्हणजे काय? तर नवनिर्मितीक्षम. काय? नवनिर्मितीक्षम. जसे की आपले कवी आहेत, लेखक आहेत, चित्रकार आहेत, गायक आहेत, की त्याची जी बुद्धिमत्ता आहे किंवा त्याची कल्पना विस्तार जो त्यांचा आहे तो खूप असतो. तर पहा, सर्जनशीलतेत भिन्न मार्गी विचार प्रक्रियेला महत्त्व आहे. बरोबर आहे, एकाच मार्गाने ह्या व्यक्ती विचार करत नाहीत, ते वेगवेगळ्या मार्गाने विचार करतात. त्यामुळेच ते विविध प्रकारच्या साहित्य प्रकार किंवा काव्य किंवा खंडकाव्य किंवा गद्यकाव्य, पद्यकाव्य किंवा गद्यखंड किंवा कथा कादंबरी या त्या निर्माण करू शकतात. त्यानंतर पहा, सर्जनशील व्यक्ती अंतःप्रेरणादायी असते. बरोबर आहे, जर अंतःप्रेरणादायीच व्यक्ती नसेल तर त्यामध्ये उत्स्फूर्त चेतना किंवा नवनिर्मिती करण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये नसते. त्यानंतर सर्जनशील व्यक्ती कल्पनाविश्वात रममाण होणारे असतात. बरोबर आहे, तुम्हाला जर कल्पनाच करता येत नसतील तर तुम्ही तुमचे मनातील भाव असेल किंवा जे काही तुम्हाला निसर्गातलं जे सौंदर्य जाणवतं तर ते तुम्ही एखाद्या कागदावर उतरू शकत नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 पण योग्य आहे. त्यानंतर पहा, वरील सर्व. तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व वाक्य बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 22 पहा, प्रकल्पपूर्तीच्या अंतिम टप्प्याला गोळा केलेल्या साधन सामग्रीचा काय उपयोग होतो? पहा, एखादा प्रकल्प आहे, त्यात तुम्ही प्रकल्प पूर्णपणे त्याच्यावर तुम्ही काम केलात. समजा शालेय जीवनामध्ये एखादा प्रकल्प घेतला आणि त्या प्रकल्पामध्ये तुम्ही सर्व साहित्य वगैरे जोडणी केली, त्या ठिकाणी त्याच्या ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी पण तुम्ही हे केल्या, त्या प्रकल्पावर एक 2 महिने तुम्ही काम पण केलं. पण जेव्हा प्रकल्प संपायला येतो तेव्हा त्या प्रकल्पाचं, त्या साधनसामग्रीचा काय अर्थ काढायचा असं विचारलेलं आहे. तर विश्लेषण वगैरे आपण अगोदरच केलेलं आहे त्याचं. त्यानंतर पहा, उपलब्ध झाल्या तर त्यांचा निष्कर्ष तुम्ही काढा. पण निष्कर्ष तुम्हाला केव्हा काढावा लागेल? की जेव्हा पूर्णच त्याचं काय होईल? मूल्यमापन होईल आणि त्यातून तुम्हाला काय त्रुटी झाल्या किंवा त्यानंतर तुमचा काय फायदा झाला हे तुम्हाला पाहता येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जो आहे की जे काही निष्कर्ष काढलेत त्याचे मूल्यमापन
करणं खूप गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? मूल्यमापन करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा मूल्यमापन करता तेव्हा तुमचा हा प्रकल्प हा पूर्ण होत असतो. त्यानंतर पहा, मूल्याधिष्ठित शिक्षणात शिक्षकाने काय केले पाहिजे. तर पहा, मूल्याधिष्ठित शिक्षणात शिक्षकाने काय केले पाहिजे. तर अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयातून मूल्य शिक्षण द्यावे असे अपेक्षित असते. बरोबर आहे. कारण संस्कारक्षम विद्यार्थी किंवा भावी नवीन पिढी घडवण्यासाठी तुम्हाला मूल्य शिक्षण देणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून त्यातील उणिवा दूर करण्यासाठी तुम्हाला त्यावर काही तोडगा काढणं किंवा काही उपाययोजना यात केल्या पाहिजेत. त्यानंतर मुलांवर संस्कार करण्याची पालकांचे सहकार्य घ्यावे. बरोबर आहे. मुलगा तुमच्याकडे फक्त लिमिटेड वेळ असतो. कारण मुलगा सकाळी शाळेत 10 वाजता येतो व नंतर 3, 3:30, 4 वाजता निघून जातो. पण तुमच्यापेक्षा जास्त तो त्याच्या आईवडिलासोबत घरी असतो. कारण आणि जन्मल्यापासून त्याच्यासोबत फक्त त्या 2 व्यक्ती जास्त असतात. त्यामुळं त्या मुलाचे जे काही पूर्ण उणिवा आहेत किंवा त्याचे प्लस पॉईंट आहेत, या सर्व बाबी ज्या आहेत तर त्याच्या आईवडिलाला माहीत असतात. त्यामुळं त्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी पालकांची पण मदत घेतली पाहिजे. त्यामुळं जे वरील सर्व पर्याय जे आहेत ते सर्व पर्याय कसे आहेत? बरोबर आहेत. हां, तर प्रश्न क्रमांक 24 पहा. तर यामध्ये जोड्या लावा असा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी जे काही बाल्य आपली अवस्था आहेत, पूर्ण बाल्यावस्था आहे, शिष्यावस्था, कुमारावस्था आणि किशोरावस्था, या संदर्भातला हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी पहा की सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी अर्नेस्ट जोन्स नावाची जी व्यक्ती आहे, डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी वाढ व विकास या ज्या 2 संकल्पना आहेत आपल्या मानसशास्त्रीयदृष्ट्या, वाढ आणि विकास, वाढ ही संख्यात्मक बाब आणि विकास हा जो गुणात्मक बदल आहे, तर या संदर्भात त्यांनी विचार करून किंवा तुलनात्मक विचार करून ज्या काही अवस्था मांडल्या तर त्या संदर्भात पहा. तर शिष्यावस्था जी आहे तर ती अवस्था आपण जन्मापासून ते 2 वर्षापर्यंतचा काळ आहे. त्यानंतर जी पूर्व बाल्यावस्था जी आहे ती आहे 2 ते 6 वर्षापर्यंतचा काळ आहे. त्यानंतर मध्य व उत्तर बाल्यावस्था जी आहे ते 6 ते 12 वर्षापर्यंतचा आपण त्याला काळ म्हणतो. आणि त्यानंतर किशोरावस्था जी आहे तर 12 ते 20 वर्षापर्यंतचा काळ म्हणजे कुमारावस्थेपर्यंतचा जो काळ आहे त्याला आपण काय म्हणतो? किशोरावस्था असे म्हणत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, वय वर्ष 6 ते 14 मोफत बालकाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे व प्रत्येक पालकाचे कर्तव्य असे सांगणारे कलम कुठला आहे पहा. तर 86वी घटनादुरुस्ती 2002 या घटनादुरुस्तीने कलम 51 मध्ये के हे जे कलम आहे ते टाकण्यात आलं आहे की त्या ठिकाणी बालकाला किंवा प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करूनही दिलीच पाहिजे. या संदर्भातला हा प्रश्न आहे पहा. त्यानंतर संप्रेषण पूर्ण होण्यासाठी हे घटक आवश्यक आहेत. तर संप्रेषण जे म्हणतो आपण, संप्रेषण असेल, संवाद आहे, तर तो संवाद किंवा विचारांची देवाणघेवाण जी आहे तर ते होण्यासाठी कुठले घटक महत्त्वाचे आहेत? तर पहा, त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला संदेश खूप महत्त्वाचा आहे. काय संदेश म्हणजे नेमकं त्या ठिकाणी कुठली गोष्ट आपल्याला पोहोचवायची आहे तर त्या ठिकाणी संदेश आहे. त्यानंतर प्रेषक हा घटक खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्या माध्यमानं पाठवता तो घटकसुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानंतर ज्या माध्यमातून त्याच्यापर्यंत जाणार आहे तो ग्राहक पण या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि शेवटी त्यानंतर त्याचं शेवटचा जो टप्पा आहे तो आहे प्रत्याभरण, म्हणजे पर्याय क्रमांक 3. तर संप्रेषण पूर्ण होण्यासाठी संदेश गरजेचा आहे सुरुवातीला. त्यानंतर प्रेषक महत्त्वाचा आहे जो की तो पाठवणारा आहे. त्यानंतर माध्यम, तुम्ही कशा माध्यमातून ते हे करणार आहात. त्यानंतर ग्राहक आणि शेवटी त्यात ग्राहकाचं जे आहे प्रत्याभरण म्हणजे समाधान. प्रश्न क्रमांक 27. परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकवले नाही असे सांगून आपले जे दोष आहेत आपल्या दोषांना तो झाकण्याचा प्रयत्न करतो. तर पहा, तर हे इथं प्रत्येकच जे काही विद्यार्थी आहेत की जे थोडंसं आपल्याला अपयश आलं, परीक्षेमध्ये मार्क कमी आले किंवा आपले जे काही नकार भाव आहेत किंवा आपल्या विकासाची जी काही प्रगती थोडी जर कमी झाली आणि जर परीक्षेमध्ये मार्क कमी आले तर त्याचं जे काही प्रक्षेपण आहे किंवा त्याचे जे काही परिणाम आहेत ते आपण इतरत्र काढत असतो. तर त्याला काय म्हटलं जातं पहा, तर त्याला प्रक्षेपण असं म्हणतात. काय प्रक्षेपण असे म्हणतात? तर नकारात्मकता ही जी आहे तर यात नकार भाव आहे, आत्मसाडा म्हणजे स्वतःला त्रास करून घेणे, आणि उदात्तीकरण म्हणजे नको त्या गोष्टीचा
म्हणजे वाहवा करणे किंवा नको नको त्या बाबीला आपण वारंवार भाव देण्याचा प्रयत्न करणे. त्यानंतर पहा, सर्व विद्याशाखांमधील संशोधनास सहाय्य व प्रोत्साहन देण्यासाठी संशोधन छात्रवृत्ती आणि शिक्षक छात्रवृत्तीची योजना सुरू करणारी कुठली संस्था आहे? तर सर्व विद्याशाखा या संशोधनास सहाय्य व प्रोत्साहन देण्यासाठी जे UGC जी आहे, UGC यांनी सर्वात सुरुवातीला किंवा पहिल्यांदा त्यांनी काय केलं होतं की छात्रवृत्तीची योजना त्या ठिकाणी सुरू केलेली होती. पर्याय क्रमांक 4 UGC हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पहा, आयुष्यातील सगळ्यात लहान अवस्था कोणती? तर या ठिकाणी पर्याय आहे गर्भावस्था, नवजात अवस्था, पूर्वशालेय अवस्था आणि शालेय अवस्था. तर वर प्रश्न व्यवस्थित वाचा. आयुष्य हा शब्द या ठिकाणी आहे. काय? आयुष्य हा शब्द या ठिकाणी आहे. तर आपण काय करतो की जेव्हा प्रश्न वाचतो त्या ठिकाणी या ठिकाणी 2 पर्याय आहेत, गर्भावस्था आणि नवजात अवस्था. हे दोन्ही पर्याय तुम्हाला या ठिकाणी योग्यच वाटतील, पण तुमचं जे आयुष्य आहे तर ते आयुष्य जेव्हा तुम्ही पृथ्वीतलावर येता तेव्हा ते सुरू होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही जन्मता, जेव्हा तुमचा जन्म होतो तेव्हा तुमच्या आयुष्याची खरी सुरुवात होत असते. तर या ठिकाणी गर्भावस्था हा पर्याय येणार नाही, तर नवजात अवस्था हा जो पर्याय आहे तर हा येईल. कारण तुमच्या आयुष्यातील सगळ्यात जो लहान अवस्था म्हणतो किंवा कमी वयाची अवस्था आहे ती तर अवस्था का आहे? नवजात अवस्था. त्यानंतर पहा, शेवटचा प्रश्न आजच्या, विद्यार्थी व शिक्षकामध्ये संप्रेषण परिणामकारक होऊ शकत नाही याचे काय कारण आहेत? तर शिक्षक व विद्यार्थी यांच्यात जेव्हा आंतरक्रिया होते तेव्हाच अध्ययन हे सकारात्मक होत असतं किंवा जे अध्यापन आहे ते सुद्धा सकारात्मक होत असतं. तर या ठिकाणी जे अडथळे आहेत, शारीरिक अडथळे, भाषिक, भावनिक, तर बरोबर आहे, तिन्ही अडथळे आहेत. भाषिकदृष्ट्या असो, शारीरिकदृष्ट्या असो किंवा भावनिकदृष्ट्या असो, तर या तिन्ही बाबीचा जो परिणाम आहे तर तो हा विद्यार्थी व शिक्षक यांच्या संप्रेषण किंवा आंतरक्रियेमध्ये होतो. त्यामुळं हे जे 4 पर्याय आहेत ते 4 पर्याय हे या ठिकाणी बरोबर आहेत. त्यामुळं हे वरील सर्व जे अडथळे आहेत तर या सर्व अडथळे या ठिकाणी अध्ययनामध्ये किंवा संप्रेषणामध्ये परिणामकारक ठरू शकतात. तर अशा प्रकारे आपण आज संभाव्य 30 प्रश्नांची जी काही ही आहे सिरीज आपण पाहिलेली आहे. यानंतर सुद्धा आपण अशाच प्रकारे जे काही संभाव्य प्रश्न आहेत तर या प्रश्नांचा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूयात. धन्यवाद.